प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। माझे बातमीदार संभाजी थोरात गेली 2 दिवस इथं तळ ठोकून आहेत। सगळ्या लोकांशी बोलतायत, भेटतायत, वृत्तांकन करतायत आणि अगदी सुरुवातीला तपशीलवार वृत्तांकन संभाजीने केलं, त्यामुळे संभाजीला यातले बरेच तपशील माहिती आहेत। काय संभाजी? हे आत्ता मला ज्यावेळी हे सांगतायत की 2009 पासून तक्रार करतोय किंवा हा गावातलाच माणूस फॉलोअप घेतोय, त्यावेळी खूप मोठा धक्का बसला। कारण इथं ज्यावेळी आलो मी त्या दिवशी सोमवारी आलो, त्यावेळी सोमवारी सकाळी इथं नोटीस लावण्यात आलं दारावर की बॉम्बे नर्सिंग ऍक्ट कायद्यानुसार तुम्ही त्याचं उल्लंघन केलं नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करायला अधिकार नाही। ही साधी प्रॅक्टिस होती, ॲलोपॅथिकची प्रॅक्टिस होती आणि ॲलोपॅथिकची प्रॅक्टिस असताना करायला सुद्धा परवानगी होती। ही लोक फॉलोअप घेत आहेत। मात्र इथनं हाकेच्या अंतरावर जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अधिकार आहेत की वैद्यकीय अधिकाऱ्याला अधिकार आहेत यांच्यावर कारवाई करायची, म्हणजे हे प्रॅक्टिस बंद करू शकला असता। मात्र हाकेच्या ह्या सगळ्या लोकांना कळतंय, हा तो डॉक्टर सुद्धा निवासी आहे, वैद्यकीय अधिकारी सुद्धा इथं राहायची त्याला गरज असते, राहायची सक्ती असते। इथं राहून सुद्धा त्या डॉक्टरला कधीही कळलं नाही हा प्रॅक्टिस करतोय, गर्भपात करतोय ही माहिती लांबचीच, पण प्रॅक्टिस करतोय त्याच्यावर सुद्धा कारवाई करू शकला असता। दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळी त्या डॉक्टरशी बोललो, वैद्यकीय अधिकारीशी बोललो, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यानं थेट सांगितलं की आमच्या ANM म्हणजे आरोग्य सेविका त्या भागात जातात, तिथले दवाखाने बघतात आणि आम्हाला रिपोर्ट करतात। मग असा रिपोर्ट केला, मी त्याला विचारलं की असं केलेलं का, तर त्यांनी नाही केला म्हणून सांगितलं। मग तुम्ही तुमच्या हक्काच्या अंतरावर आहे, तुम्ही का करू शकला नाही? हाकेच्या अंतरावर जे आरोग्य केंद्र आहे तिथे नक्की काय चाललंय आपण बघू। तुम्ही बोलत राहा। तर या ठिकाणी हक्केच्या अंतरावर वैद्यकीय अधिकारी आहे, सगळी यंत्रणा आहे, तिथलं ANM सहज अगदी चालत, आपण चालत आता पोहोचणार आहोत तिथं, सहज अगदी चालत वैद्यकीय अधिकारी इथं येऊ शकला असता। अगदी सकाळी तो राहतो जर तिथं, तर सकाळी मॉर्निंग वॉकला म्हणून जरी आला असता तरी इथं प्रॅक्टिस बघितलं असतं। हॉस्पिटलचं बोर्ड आहे, साधं एखादी गोष्ट आहे, एखादा तलाठी असतो आणि एखाद्या तलाट्याने एखाद्या गाड्यावर कमर्शियल गॅसचा वापरला नाही तरी त्याच्यावर कारवाई केली जाते। दुसरे ग्रामसेवक असतो, एखादं छोटं बांधकाम केलं तरी कारवाई केली जाते। इथं वैद्यकीय अधिकारी एवढा मोठा हॉस्पिटलचा बोर्ड लावला, एवढं टोलेजंग हॉस्पिटल आहे आणि तेही BHMS डॉक्टर्स आहे, त्याला इंजेक्शन करायला सुद्धा परवानगी नाही आणि तरी हे इकडे डोळेझाक केली जाते। ही केवढी मोठी साखळी आहे हे लक्षात येतं। एकीकडे जिल्हाधिकाऱ्याला अर्ज दिला जातो, निनावी तक्रार केली जाते, जो माणूस तक्रार करतोय म्हणून त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो। सिव्हिल सर्जन इथे येतो आणि त्याच डॉक्टरला विचारतो तू प्रॅक्टिस करतोयस का, तो डॉक्टर खुलासा करतो की मी अशी कुठलीही प्रॅक्टिस करत नाही, त्या डॉक्टरचं खरं मानलं जातं आणि त्याला क्लीन चिट दिली जाते। आणि इथला आतापर्यंत 2-3 वैद्यकीय अधिकारी झाले असतील 2000 म्हणजे हा 9 वर्ष प्रॅक्टिस करतोय तेव्हापासून। एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याला ही शंका येऊ नये की इथं गर्भपात केले जातात, इथं ॲलोपॅथिक प्रॅक्टिस केली जाते, ही म्हणजे आश्चर्य असणार किंवा म्हणजे ही डोळेझाक का केली जाते, ही साखळी केवढी मोठी आहे। दुसरं महत्वाचं की इथल्या लोकांशी आता बोलल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इथं आणखीन काही डॉक्टर्स आहेत, म्हणजे काल जी सोनोग्राफी मशीन जी इथं सापडली ती दुसऱ्या डॉक्टरची आहे, तोही या गावातला आहे। इथं आणखीन काही डॉक्टर्स आहेत, ते या सगळ्या तपासात पुढे येणार का, ते जे डॉक्टर आहेत का आता दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरला हात लावलेला नाही, त्याच्या स्टाफमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केलेली नाही, त्याची बायको फरार आहे, ही सगळी साखळी ओपन होणार का, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। ही सगळी साखळी ओपन होणार का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच।